नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा व्हेज पुलाव. हा अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा भाताचा प्रकार आहे. हा भात सणासुदीला किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. आता पुलाव बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य आपण बघूया. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 6 ते 7 काळी मिरी, 5 ते 6 हिरवी वेलची आणि 1 ओलं तमालपत्र घेतलेलं आहे. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टसुद्धा मी बनवून ठेवलेली आहे. आता इथे मी पुलाव बनवण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. अर्धी वाटी फरसबीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी गाजराचे तुकडे, अर्धी वाटी फ्लावरचे तुरे. इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांना उभा चीर देऊन त्यांचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत आणि पाव वाटी काजूगर घेतलेले आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. हा भात मी कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती कुकर तापायला ठेवलेला आहे. आता या कुकरमध्ये मी तेलाच्या पळीने 3 पळ्या तेल घालणार आहे. आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून हलके परतून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्येच मी तमालपत्रसुद्धा घालणार आहे. आता आपले मसाले हलके परतून झालेले आहेत. आता या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालणार आहे. आता हा कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. इथे खूप कांदा शिजवायची गरज नाही. आता आपला कांदा थोडा वेळ परतून झालेला आहे. आता आपण जी आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्यातील 1 चमचा पेस्ट मी याच्यामध्ये घालणार आहे. आता ही आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. आता या आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता ह्या कांद्यामध्ये मी उभ्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहे आणि या मिरच्यासुद्धा आपल्याला या कांद्यासोबत मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता हा कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत. आता ह्या भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. भाज्यांना जेवढं लागेल तेवढंच मीठ घालायचं आहे आणि ह्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आता या कुकरवरती झाकण नुसतंच ठेवायचं आहे आणि या भाज्यांना एक वाफ येऊ द्यायची आहे. कुकरचं झाकण लावायचं नाही आहे. आता या भाज्यांना चांगली वाफ आलेली आहे. आता झाकण काढल्यानंतर ह्या भाज्या एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायच्या आहेत. आता आपण जे तांदूळ भिजत घातले होते त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि तांदूळ या भाज्यांमध्ये घालायचे आहेत. आता तांदळाचे दाणे तुटू नयेत म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ भाज्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत.
तर ज्या वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मी 4.5 वाट्या पाणी घालणार आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ बेतानेच घालायचं आहे कारण भाज्यांमध्ये आपण आधी मीठ घातलेलं आहे. आणि आता हलक्या हाताने आपल्याला पुन्हा हे सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. या भातामध्ये मिठाचं प्रमाण योग्य आहे का हे बघण्यासाठी आपल्याला यातलं थोडंसं पाणी चाखून बघायचं आहे. आणि ते जर हलकं खारट लागलं तर मग भात व्यवस्थित होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या भातांमध्ये मिठाची चव नेहमीपेक्षा थोडीशी खारट असायला हवी. आता याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा तूप घालणार आहे. आता हे तूप आपल्याला या भातावरती हलकेच पसरून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आता कुकरची शिट्टी झाल्यानंतर लगेचच हा कुकर उघडायचा नाही. कुकर थोडा थंड होऊ द्यायचा आणि मगच त्याचं झाकण उघडायचं आहे. आता हलक्या हाताने आपल्याला हा भात मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपला गरमागरम आणि मऊ मोकळा असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर सगळं जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा भात तुम्ही नक्की करू शकता. काकडीची कोशिंबीर किंवा मग पापड आणि लोणच्यासोबत हा भात खूप छान लागतो. या पद्धतीने तुम्ही एकदा पुलाव नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.